नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात म्हणजे चौथ्या आणि पाचव्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आता नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेचा पुढचा हप्ता कोणत्या दिवशी येणार, कोणत्या तारखेला येणार आणि याचबरोबर चौथा आणि पाचवा हप्ता एकदाच म्हणजे एकूण 4000 रुपये नमो शेतकरी योजनेचे एकत्र येणार का, एकाच दिवशी येणार का, हा सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे। याचबरोबर आता नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याकरिता कोणते शेतकरी पात्र असतील, कोणते शेतकरी अपात्र असतील, याची यादी कशी बघायची आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या चौथ्या व पाचव्या हप्त्यासंदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं आणि कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वाचं डिटेल माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तीच डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्यातील 90,50,000 शेतकरी पात्र असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, मागील म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जे काही तिसरा हप्ता वितरित झाला, आता नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी जवळपास 86 लाख शेतकरी पात्र होते, परंतु आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या व पाचव्या हप्त्याकरिता राज्यातील 90,50,000 शेतकरी पात्र आहेत, म्हणजेच जवळपास 4.5 लाख शेतकरी आता वाढवण्यात आलेले 4.5 लाख शेतकऱ्यांना अप्रूव्हल देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता याच्या व्यतिरिक्त आता 4.5 लाख अधिक शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, आता बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आता नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता येणार का, याचे मी तुम्हाला उत्तर देणार आहे। परंतु आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याकरिता कोणते शेतकरी अपात्र, कोणते शेतकरी पात्र राहतील हे सर्वप्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता तुम्हाला भेटायचा जर असेल, तुम्हाला जर तुमच्या खात्यामध्ये जर मिळवायचा असेल, तर तुम्हाला आता ही शेवटची संधी आहे। ते 3 कामं तुम्हाला करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, ते 3 कामं कोणते की तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्यायचं आहे। याचबरोबर तुमच्या लँड सीडिंगचा जर प्रॉब्लेम असेल तर ते यस करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। याचबरोबर तुम्ही जर PM किसान योजनेची अद्यापपर्यंत जर EKYC केली नसेल, तर तुम्हाला EKYC करून घेणे सुद्धा तितकंच बंधनकारक आहे। याचबरोबर या तिन्ही कामं म्हणजे लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि EKYC तिन्हीपैकी तुमचा एक जरी नो काम असेल तर त्याला यस करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही जर ते नो काम जर यस केलं नाही, तर तुम्हाला ते नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार नाहीत। त्यामुळे तुम्हाला जवळपास येणाऱ्या 15 ऑगस्टपर्यंत ते काम तुम्हाला करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आता मी तुम्हाला पुढचा मुद्दा म्हणजेच आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता येणार का, याचं मी तुम्हाला कारण सांगणार आहे। मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या चौथा हप्ता वितरित करायला चौथ्या हप्त्याची वेळ निघून गेलेली आहे, त्यामुळे चौथा हप्ता तर येणारच आहे, परंतु चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता सुद्धा येऊ शकतो। याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, आता मागे लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याबरोबर तिसऱ्या हप्त्याचं वितरण केलेलं होतं, त्यामुळे आचारसंहितेमध्ये पैसे टाकता येत नव्हते तिसऱ्या हप्त्याचे, त्यामुळे दुसऱ्या हप्त्याबरोबर तिसरा हप्ता दिलेला होता। त्यामुळे आता मित्रांनो, सध्या आता चालू 1 ते 1.5 महिन्यावर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता राज्य शासनाच्या माध्यमातून मुद्दामून चौथ्या हप्त्याकरिता उशीर करण्याचं कारण म्हणजेच विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता किंवा पाचव्या हप्त्याचं दोन्ही हप्ते एकत्र देऊ अशा पद्धतीचं सुद्धा त्यांच्या माध्यमातून एक माहिती सांगण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, आता तसं जर झालं तर नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता येऊ शकतो आणि येणारच, याचंही मी तुम्हाला उत्तर याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता येऊ शकतो आणि असं जर झालं तर दोन्ही हप्ते म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला चौथ्या हप्त्याचे 2,000 व पाचव्या हप्त्याचे 2,000 आणि असे एकूण 4,000 रुपये राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता सुद्धा 90,50,000 शेतकरी आणि पाचव्या हप्त्यासाठी सुद्धा 90,50,000 शेतकरी आणि असे एकूण जवळपास नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता जवळपास 1,800 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आलेला राज्य शासनाच्या पुरवणी मागणीद्वारे हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। फक्त पाचव्या हप्त्याकरिता निधी मंजूर करण्यात आलेला नाही, त्यामुळे लवकरच हा निधी मंजूर करून राज्य सरकारच्या माध्यमातून
जी काय पुढची तारीख आहे पुढच्या तारखेला जमा केले जाणार आहेत, तर शेतकरी मित्रांनो ती तारीखसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याचं वितरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पहिल्या हप्त्याबरोबर होणार आहे. आणि मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं वितरण होणार आहे. आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याचं सुद्धा वितरण होणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे 19 ऑगस्ट 2024 रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्याचं वितरण होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या आणि 5व्या हप्त्यासंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.